मला पाहायला मिळतात. मित्रहो, याच पिरियडमध्ये कृष्णाजी केळसकर नावाचे गुरुजी होते. त्यांनी बुद्ध आणि धम्म यातील जो बुद्धांचं चरित्र आहे ते बुद्धांच्यावरती एक पुस्तक लिहिलेलं होतं आणि ते पुस्तक ते गावोगावी नेऊन फिरत होते. त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचा भीमराव त्या पुस्तकांचं गठळं स्वतःच्या डोक्यावरती घेत होता आणि गावोगावी जाऊन बुद्धांचं चरित्र विकत होता. आणि बुद्धांचं चरित्र विकत असताना रात्री येऊन ते बुद्ध चरित्र हाताळत होता आणि बुद्ध समजून घेत होता. कारण रामजी संकपाळ हे कबीर पंथाचे होते, कबीरांना मानणारे होते आणि बाबासाहेब मात्र बुद्धांच्या विचारामध्ये वाढू लागले. आणि म्हणून मी सातत्याने माझे मित्र म्हणाले आपण बुद्धांच्या धर्माकडे वळलं पाहिजे, जरूर वळलं पाहिजे, पण असंच वळून चालणार नाही. असंच वळला तर खड्ड्यात जाऊन पडाल आणि म्हणून त्याचा अभ्यास करून वळलं पाहिजे. आणि बाबासाहेब सुद्धा 1908 ते 1935 आणि 35ला घोषणा करून मग 56ला धर्म स्वीकारतात. म्हणजे इतका मोठा कालखंड त्यांनी बुद्ध धम्माचा अभ्यास केलेला तुम्हा आम्हाला पाहायला मिळतो. आणि म्हणून बुद्ध धम्म हा फक्त डोक्यावरून मिरवण्याचा कार्यक्रम नाही, तर तो डोक्यात घालण्याचा कार्यक्रम आहे. आणि ज्याचं डोकं शांत असतं त्याचं मन शांत असतं आणि ज्याचं मन शांत असतं ते मन कुणासमोरही नतमस्तक होत नाही. इतकी ताकद फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातून तुम्हाला आम्हाला पाहायला मिळते. हे इथं मला सांगणं गरजेचं वाटतं. मित्रहो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यावर बोलत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एक वैचारिक जयंती तुम्ही साजरी करत आहात. इथं विचारांच्या टकरी तुम्ही लावलेला आहेत. इथं जर तमाशा असता तर इथं बसायला जागाच नसती. गौतमी पाटील नाचायला आली असती तर इथं जागाच नसती. पण तुमच्यासारखी स्वाभिमानी माणसं इथं आहेत याचा मला अभिमान आहे आणि म्हणून तुमच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. मित्रांनो, 1913 मध्ये